जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो। SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो। ते SSC JD 2023-24चे जे फिजिकल्स चालू आहे मित्रांनो, त्याविषयी अपडेट आपण बघणार आहोत। ते इथे बघा आजची अपडेट जी की 7/10/2024 या दिनांकाची आहे। नाशिक, पुणे, रायगड, मुंबई या सर्व सेंटरची ऑल सेंटर टुडे अपडेट मित्रांनो आपल्याला भेटणार आहे। इथे दिवस आज 12 आहे मित्रांनो फिजिकलचा। मधात काही सुट्ट्यामुळे ते दिवस धरलेले नाही आहे। टोटल फिजिकलचे दिवस 23 तारखेपासून आजचा 12वा दिवस आहे मित्रांनो। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा। तर चला बघूया आपण आजची अपडेट। तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही पहिल्या सेंटरची अपडेट आहे जी की CISF ISP नाशिक सेंटर आहे मित्रांनो। फिजिकल अपडेट 7/10/2024 ऑल कॉलिंग किती होती मित्रांनो कॅन्डिडेटची? ते 140 मुलं आज विद्यार्थी बोलवण्यात आले होते, ज्यापैकी प्रेझेंट सेंटरवरती हजर 107 मुलं होते। अबसेंट मुलं 33 होते मित्रांनो। तिथे हाईट फेल 10 झालेले आहेत आज। चेस्ट फेल 17 मुलं झालेले नाशिक सेंटरवर। ध्यानात असू द्या मित्रांनो, चेस्टमध्ये फेल 17 मुलं झालेले आहेत। त्यानंतर फिजिकलसाठी 80 मुलं सोडण्यात आले होते, त्याच्यापैकी रनिंग फेल झालेले 23 मुलं आहे मित्रांनो। फायनल पास कॅन्डिडेट आज तिथे झालेले आहे नाशिक सेंटरला 57। आणि हे जे खाली लिहिलेलं आहे 5/10/2024 जे की शनिवारचे हे नवीन ॲड केलेलं आहे मित्रांनो मी। शनिवारी जे फिजिकल झालते तर तो रेशो बघू शकता, 59 मुलं तिथे पास झालते आणि आज तिथे 57 मुलं पास झालेले आहेत। तर बघा मित्रांनो पुढच्या सेंटरची अपडेट बघूया आपण। तर बघा मित्रांनो इथे लातूर सेंटरची अपडेट BSF लातूर टुडे फिजिकल अपडेट 7/10/2024 ही पण अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे मित्रांनो, मित्रांनी पाठवलेली आहे। तर ऑल कॅन्डिडेट कॉलिंग तिथे 100 होती, प्रेझेंट 72 होते। अबसेंट जर माणसां गेटवर गैरहजर तर 28 मुलं आज आलेले नव्हते तिथे। हाईट फेल 3 झालेले आहे तिथे। चेस्टमध्ये फेल 6 मुलं झालेले आजच्या अपडेटमध्ये। फिजिकलसाठी 63 मुलं सोडण्यात आले होते मित्रांनो, ज्यामध्ये की रनिंग फेल मित्रांनो 15 कॅन्डिडेट्स हे रनिंग फेल झालेले आहेत तिथे। फायनल रनिंग पास हे मेडिकलसाठी पाठवण्यात 48 मुलं हे मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो। तर हीच होती BSF लातूरची अपडेट मित्रांनो। पुढची अपडेट बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो। एवढी मेहनत करतो आहे फक्त तुमच्या एका सबस्क्राईबसाठी आणि तुमच्या एका लाईकसाठी मित्रांनो, तर तेवढं तुम्ही करा। तरी ते पुढच्या सेंटर बघू शकता मित्रांनो तुम्ही, जे की CRPF तळेगाव पुणे टुडे फिजिकल अपडेट मित्रांनो। पुण्याचं सेंटर 7/10/2024 ऑल कॅन्डिडेट कॉलिंग होती मित्रांनो। इथे 100 मुलं आज तिथे बोलवलेले होते, ज्यापैकी हजर मुलं 76 मुलं आज सेंटरवरती हजर होते मित्रांनो, ज्यापैकी अबसेंट 24 होते। आणि हाईटमध्ये फेल झालेले आहेत 8 मुलं माहिती दिल्याप्रमाणे मित्राने। तर हाईटमध्ये फेल 8 मुलं झालेले आहे। चेस्टमध्ये 14 मुलं फेल झालेले आहेत मित्रांनो तिथे। चेस्टवर लक्ष असू द्या। आणि फिजिकलसाठी 54 मुलं सोडण्यात आलेले होते, ज्यापैकी 2 ग्रुप केले ते मित्रांनो त्यांनी। तिथे दररोज 2 ग्रुप केले जात आहे, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप। फर्स्ट ग्रुप हा 7, 7:15च्या दरम्यान सोडण्यात आला होता मित्रांनो। सेकंड ग्रुप हा 8:30 ते 9च्या दरम्यान सोडण्यात आलेला होता मित्रांनो। तर बघा ते ग्रुप बघूया आपण किती पास झाले। तर बघा इथे 2 बॅच केल्या होत्या। फर्स्ट बॅचमध्ये 30 मुलं सोडण्यात आलेले होते, ज्यापैकी 5 मुलं 22 कॅन्डिडेट तिथे पास झालेले आहे आणि फेल 8 झालेले आहे त्या बॅचमधले। सेकंड बॅच जर का माणसांनी 24 मुलांची झाली, ज्यापैकी पास 20 कॅन्डिडेट झालेले आहे, फेल कॅन्डिडेट 4 झालेले आहेत तिथे। आणि फायनल पास मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले मित्रांनो तिथे आज 7/10/2024ला। तर 42 मुलं हे मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहे तिथे। आणि कालची जी शनिवारची जी अपडेट होती 5/10/2024ची, तर त्या दिवशी मित्रांनो 45 मुलं हे मेडिकलसाठी फिट केले ते, म्हणजे मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले होते। रनिंग क्वालिफाय करणारे 45 मुलं होते आणि आज 42चा रेशो ठरलेला आहे मित्रांनो तिथे। तर आपण बघूया आता पुढच्या सेंटरची अपडेट। तर ह्या सेंटर CISF JNPA रायगड टुडे फिजिकल अपडेट मित्रांनो 7/10/2024 ऑल कॅन्डिडेट तिथे 100 बोलवण्यात आले होते, ज्यापैकी प्रेझेंट सेंटरवरती हजर आहे 73 मुलं होते आज तिथे। अबसेंट जर माणसां तर 27 मुलं अबसेंट होते आज। अबसेंटीचं प्रमाण पण खूप आहे मित्रांनो इथे, 70%चाच रेशो येतो आहे प्रेझेंटचा। आणि हाईटमध्ये फेल जर माणसां तर 8 मुलं हाईटमध्ये फेल झालेले आहेत। चेस्टमध्ये 12 मुलं फेल झालेले आहेत तिथे। आणि फिजिकलसाठी 53 मुलं पाठवली होती मित्रांनो, जे की फिजिकलसाठी उभा केले ते, ज्यापैकी रनिंग फेल झालेले आहेत 9 मुलं आणि फायनल रनिंग पास झालेले मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले 44 मुलं। आणि हे जे 54 लिहिलेलं आहे मित्रांनो मी इथे, तर ते 5 तारखेची अपडेट आहे शनिवारची। 54 मुलांचा रेशो होता आणि आज 44 मुलांचा रेशो आहे मित्रांनो या सेंटरला।
तर इथे बघू शकता CISF चेंबूर मुंबई टुडे फिजिकल अपडेट मित्रांनो 7/10/2024 ऑल कॅन्डिडेट 100 होते बोलवलेले, प्रेझेंट 54 होते तिथे हजर गेटवरती. अब्सेंट जर म्हणसान तर 46 मुलं अब्सेंट होते. हाईटमध्ये फेल 2 झालेले, चेसमध्ये 4 फेल झालेले आहेत. मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देतो आहे. तर चेसमध्ये फेल 4 मुलं झालेले आहेत. फिजिकलसाठी 48 मुलं उभा केले ते, तर ज्यापैकी रनिंग फेल झालेले 5 मुलं आहे मित्रांनो. रनिंग पास करून मेडिकलसाठी पाठवण्यात 43 मुलं या सेंटरवर आज मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि जे शनिवारची जी अपडेट होती तर 54 मुलं पाठवली होती मुंबई सेंटरचे. त्या दिवशी मी अपडेट देऊ शकलो नव्हतो. मित्रांनी नंतर मला मेसेज केला होता आणि ती अपडेट दिली ती. तर 54 मुलं पाठवले होते आणि आज जे पाठवलेले 43 मुलं. तर तुम्ही बघू शकता रेशो खालीवर होतो आहे, पण 40 ते 45% औसत रेशो येतो आहे मित्रांनो, जी की सरासरी म्हणता येईल आपल्याला. तर इतकाच रेशो येतो आहे पासिंगचा. तर हीच होती मित्रांनो सर्व सेंटरची अपडेट. आशा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि राहिला प्रश्न मित्रांनो चेसचा, तर तिथे तुम्ही डिप्स मारू शकता मित्रांनो. मी दरवेळेस बोललेलो आहे मित्रांनो, तिथे तुम्ही डिप्स मारू शकता. तुम्हाला फक्त डिप्स मारता आले पाहिजेत मित्रांनो. जितके तुम्ही घरी मारता तर 40-50 सेट तिथे मारा मित्रांनो. 2-3 सेट, 40चा एक सेट, दुसरा 40चा सेट, जेवढा मारता येईल तेवढे डिप्स मारून तुम्ही छाती फुगवा मित्रांनो. तिथे छाती तुमची प्रॉपर भरेल. ज्याची का मुळातच कमी आहे मित्रांनो तो तिथे फेलच होणार आहे. तर अशाच प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो इथे. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.